फेरीवाला कायदा 2024 महाराष्ट्र नियम 2016 व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याची योजना स्कीम राबविण्यात टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मोर्चा काढण्यात आले। महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन राज्यातील 200 पेक्षा जास्त फेरीवाला संघटनेचे फेडरेशन आहे। तसेच महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन देशातील फेरीवाल्यांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या नॅशनल हॉकर्स फेडरेशन सोबत जोडलेले आहे। वरील विषयास अनुसरण महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने आपणास कळवण्यात येते की फेरीवाला कायदा 2014 महाराष्ट्र नियमावली 2016 व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याची योजना राबविण्यात टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्या पुरेगामी विचारांचा महाराष्ट्रात अत्यंत दुःखाची आणि खेदाची बाब आहे की भारत सरकारने अत्यंत क्रांतिकारी आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित देशातील 4 कोटी पथविक्रेत्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने 2024 साली कायदा केला। सदर कायदा लागू होऊन आज 10 वर्षे झाली, परंतु अद्याप कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही। एकीकडे महाराष्ट्र सरकार गरीब आणि उपेक्षित लोकांच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करत असताना दुसरीकडे समाजाचा एक महत्त्वाचा घटक असलेले रस्त्यावरील विक्रेते मात्र कोणत्याही सरकारी मदतीशिवाय रस्ता लगतच्या लोकांना सेवा देतात। त्याला संरक्षण देणारा कायदा लागू होत नाही हे फारच अन्यायकारक आहे। मागणीबाबत आपण योग्य ती पुढाकार घेऊन पुढील 15 दिवसात कार्यवाही करावी, अन्यथा राज्यात फेरीवाला कायदा अंमलबजावणी न करता सातत्याने जी अमानुष कारवाई केली जाते त्या विरोधात महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर राज्यभरातील पथारी विक्रेते भाजीपाला, फळे, पावभाजी आणि तळण्याचे बटाट्याचे वडे आणि समोसे विकतील असा निर्णय घेण्यात आला आहे। या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील पथ विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी होतील। सर्व टपरीधारक स्वतःच्या हक्कासाठी इथं आलेले आहेत आणि महाराष्ट्र हॉकर फेडरेशन यांच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी आपण जे लढत आहात त्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहे, तुम्हाला पाठिंबा देतो हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। 2014ला केंद्र सरकारने त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या विचाराचं सरकार होतं, तुमच्या सगळ्यांच्या मागण्या मनामध्ये ठेवून आणि ह्या ज्या फेडरेशन असतात ह्या ज्या तुमच्या संघटना आहेत त्यांना सुद्धा त्यावेळेस विश्वासात घेतलं गेलं होतं आणि मग एक कायदा तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी, तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी एक कायदा बनवला गेला होता। आता पार्लमेंटमध्ये कायदा असाच बनवला जातो का तर नाही। कायदा बनवत असताना जे सर्व हॉकर्स आहेत, टपरीधारक आहेत, विविध शहरातले विविध राज्यातले त्यांना विश्वासात घेतलं जातं, त्याचा सर्वे केला जातो अधिकाऱ्यांच्या मदतीने असेल, तसंच अशा ज्या संघटना आहेत नॅशनल आणि स्टेट लेवलच्या यांच्याशी बोललं जातं, त्यांना चर्चेमध्ये घेतलं जातं आणि मग चर्चा सगळी करून पार्लमेंटमध्ये या बाबतीत चर्चा विविध खासदार करतात। म्हणजे ही प्रक्रिया तशी छोटी नसते, ही प्रक्रिया तशी सोपी नसते, ही प्रक्रिया खूप मोठी असते, खूप महत्त्वाची असते आणि ही सगळी प्रक्रिया तुमच्या सगळ्यांच्या हिताची, तुमच्या सगळ्यांच्या बाजूची पूर्ण करून त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पार्लमेंटमध्ये एक कायदा तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी, तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आणला। दुर्दैवाने 2014ला सत्ता बदल झाला, कोणाची सत्ता आली आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती सत्ता आल्यानंतर त्यांनी फक्त ठराविकच मोठमोठ्या श्रीमंत लोकांचा विचार केला आणि तुमच्या सगळ्यांचा विचार न करता तो कायदा जो राज्यामध्ये लागू व्हायला पाहिजे होता तो दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला नाही। मला आपल्या सर्वांना विचारायचंय की तुमच्याकडे जी टपरी असेल, हातगाडा असेल, त्याच्यावर जो काही व्यवसाय तुम्ही करता त्याच्यावर तुमचं घर चालतं का नाही चालत? पण तुम्ही तुमचं घर चालावं, तुम्ही कदाचित कमी शिकलेला असला तरी तुमचा प्रयत्न काय त्या हातगाड्यावर नाही तर त्या टपरीवर 4 पैसे अधिकचे कमवावे आणि आमच्या मुला मुलींना आम्हाला शिकवता यावं आणि जो व्यवसाय आम्ही करतो ते आमच्या मुला मुलींना करू नये, त्यांना वेगळं काहीतरी करता यावं, चांगल्या कंपनीमध्ये IT कंपनीमध्ये काम करावं, IT एखादा अधिकारी बनावा।
बनावं, डॉक्टर बनावं, एवढं स्वप्न आहे ना आपलं. आणि हे स्वप्न तुमचं पूर्ण होण्यासाठी 2014ला कायदा बनवला होता. तुम्हाला प्रोटेक्शन, तुम्हाला कोणी हाकलू नये, तुम्हाला कुठे साईडला करू नये, तुम्हाला तिथंच राहून तुमचा व्यवसाय करता यावा. आणि त्याच्यामुळे उद्या जाऊन तुमची पुढची पिढी हाच व्यवसाय न करता काहीतरी वेगळा करावा, काहीतरी मोठं व्हावं, या हेतूतून जो कायदा आणला त्याला पाठिंबा आपला द्यायचा आहे. आणि आपल्या राज्यामध्ये येत्या काळामध्ये तो लागू व्हावा यासाठी ज्या पद्धतीने तुमचं फेडरेशन प्रयत्न करतंय, तसेच आमच्या संघटनेचे पदाधिकारी सुद्धा इथं आले पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे. तर आम्ही या 2024 पर्यंत या सरकारला भाग पाडू तुमच्या सर्वांचा हा जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी. आणि तो जर लागू नाही झाला तर 2024 नंतर तुमच्या सर्वांच्या विचाराचं सरकार आपल्या राज्यामध्ये येणार आहे. आणि ते महाविकास आघाडीचं सरकार तुमच्याबद्दलचा सकारात्मक विचार करून हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण उन्हात सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी लढत आहात. आपल्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या. मी सगळ्या फेडरेशनला विनंती करतो, आमच्याकडनं जर तुम्हाला काय मदत लागली पाण्याची वगैरे तर नक्कीच इथं सांगा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण तुमचा हक्क आणि त्याच्यासाठी तुमचा लढा हा सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. आणि या लढ्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत. पण लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. जय हिंद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।